वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आहे आणि या अनुषंगाने आजच्या दिवशी खरं तर वनसंपदा आणि वन्यजीवांचं संवर्धन करण्याचा संदेश जगभरात या दिवसाच्या माध्यमातून दिला जातो। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। वनसंपदा वेगवेगळे वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघातर्फे 2014 पासून वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे साजरा केला जातोय। यंदाची वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे ची थीम ही महत्त्वाच्या प्रजाती जैवसाखळीत टिकून राहाव्यात ही आहे। भारतात गेल्या दशकापासूनच धोक्यात असलेल्या वन्य प्राण्यांच्या मोठ्या प्रजातींसोबतच छोट्या जीवाचे संरक्षण करण्यावरही काम केलं जातंय। यामुळे कमी होत चाललेले बंगाल टायगर्स, स्नो लेपर्ड्स, काळवीट, काश्मीरी हंगुल हरिण आणि एक शिंगी गेंडा या प्रजातींना वाचवण्यात यश आलंय। सध्या भारतात 564 राष्ट्रीय उद्यानं आहेत। त्यातील 99 ठिकाणी संवर्धनाचे प्रकल्प सुरू आहेत। भारत सरकार, स्थानिक राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने अनेक वेगवेगळे वन्यजीव प्रजाती यांना वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं यावर काम सुरू आहे। वनसंपदा आणि त्यातली जैवसाखळी टिकून राहावी यासाठी यावर्षी बजेटमध्येही 3030 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बदलती टेक्नॉलॉजी आणि होणारा विकास हा पर्यावरणपूरक असेल तरच वनसंपदेचं होणारं नुकसान आपण रोखू शकू। रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांना घरं देण्याच्या, सदनिका देण्याच्या नावाखाली पालिका बिल्डर्सना फायदा करून देत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे। ही याच संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आता आपण बघतो आहोत। भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॉर्ड पालिकेने केलाय असं त्यांचं म्हणणं आहे। महापालिकेत शिवसेनेकडून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि हाच भ्रष्टाचार याचा आवाका आणखी मोठा आहे असा अमित साटम यांनी शिवसेनेवर थेट आरोप केलेला आहे। सुधार समिती बैठकीत प्रकल्प बाधितांसाठीचा हा प्रस्ताव मांडला गेलेला होता। या संदर्भातला आरोप अमित साटम यांनी आता शिवसेनेवर केलेला आहे। क्लासिक बिल्डरला 600 कोटी रुपयाचा फायदा हा मुंबईकरांच्या कराच्या पैशातून करून देण्याचा थाट हा आदित्य सेनेनी या मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आणलाय। त्यासाठी जी काही न्यायालयीन लढाई लढायची आहे तिथं आम्ही लढूच। मुंबईकरांच्या कराचा पैसा हा बिल्डरांच्या घशात घालायचा आणि मग आयकर आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची कारवाई झाली की ती कारवाई मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोही अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि उलट्या बोंब्या मारायच्या। परंतु तुमचं पितळ हे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे उघड पडलेले आहे आणि मुंबईकर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये आज वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।